सारखं बोलला तुम्ही. पण प्रॉब्लेम काय झाला रियालिटी इतकी हार्श होऊन बसली की कविता आणि कवी या दोन्हींचा तिरस्कार करते मी सध्या. सध्या मला फारच आवडलं. सध्या म्हणजे आत्ता तात्पुरतं मी जाईल. असं काय करताय तुम्ही? मी आताच तुम्हाला सांगितलं कसे वागले त्याची. माफ करा, परत म्हणाल मी कवितेसारखं बोलतो. पण बायका आपल्या नवऱ्याचं नाव प्रचंड रागात असताना आणि प्रचंड प्रेमात असताना नाही घेत, पण म्हणून ते नवऱ्याला नाकारत नाही. हे बघा मिसेस देशमुख, याच आता तुम्हाला मिसेस देशमुख सुद्धा बोलू नये का मी? कमाल आहे. म्हणजे अजून तरी कायद्याच्या नजरेत तुम्ही मिसेस ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यांना भेटायला, तेव्हा असेच रुसून बसले होते ते तुमच्यावर. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ही केबिन जिच्यामुळे परत तुम्हाला मिळाली तिच्यावर चिडायचा काही हक्क नाहीत मला. मलाही आज मी हेच सांगितलं की ज्याने तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं, तुमचं आनंद निवास परत मिळवलं, तुमचं सुख हसू मान सन्मान जपलं, तुमच्यावर कवितेसारखं प्रेम केलं, आज त्याच्या एका भूतकाळामुळे त्याच्यावर चिडायचा काही हक्क नाही तुम्हाला. तुम्ही कधी कोणाला तुमच्या पाठीमागे बोलताना, तुमच्यावर हसताना किंवा तुमची तक्रार करताना ऐकलं? ज्या माणसाकडून आपल्याला आपलं सतत कौतुक ऐकून घेण्याची सवय, त्याच माणसाला आपल्याबद्दल दुसऱ्यांकडे वेडवाकडे बोलताना ऐकल्यावर काय होतं माहितीये? त्या क्षणानंतर त्या माणसाने आपलं कितीही कौतुक केलं तरी त्याचे शब्द टोचतात आपल्या कानात. उकळत्या तेलासारखे वाटायला लागतात शब्द कानात. रंग उडून जातो अर्थात. देवांनी मला कितीही सांगितलं की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, तरी त्यांचं बोलणं माझ्या आत पोचतच नाही, झिरपतच नाही. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. पण आदर आणि विश्वास कणभर जरी कमी झाला ना, तरी माणूस आतून खूप फुटायला लागतो. अशीच फुटायला लागली मी आता. मला माहित नाही मी पुन्हा जोडली जाईन, पुन्हा सांधली जाईन पुन्हा. प्लीज मी खरंच मनापासून विनंतीच करते तुम्हाला, मला माझा डिवोर्स फास्ट ट्रॅकवर करून हवाय. आणि तसं शक्य नसेल तर मला तुम्ही सांगा. मी वाट बघीन 3 महिने आणि या एकाच आशेवर जगीन की या 3 महिन्यांनंतर मिसेस देशमुख म्हणून तुम्हाला मला हात नाही मारावी लागेल. कशी गंमत असते ना, म्हणजे संसार करायचा असेल तरी 2 माणसांची इच्छा लागते, टाळी एका हाताने वाजत नाही. आणि संसार मोडायचा असेल तरी 2 माणसांचं कन्सेंट लागतं. म्हणजे फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा असेल तर जीवा देशमुख यांची सही आणि संमती दोन्ही लागेल तुम्हाला. प्लीज नको ना जाऊ, प्लीज प्लीज प्लीज. त्यामुळे तो पतारेवाला ही सही आणि संमती तुम्हाला देईल असं मला तरी वाटत नाही मिसेस चकाचक बाई. सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. मी कधी कोणत्याही केसमध्ये पर्सनल होत नाही, पण तुमच्या बाबतीत सारखं वाटत असतं की तुम्ही वेगळे होऊन काय ना काही गोष्टी जोडीने छान दिसतात. जसं की कप आणि बशी, पांघरुण आणि उशी, पाव आणि वडा, बाईक आणि हेल्मेटचा खरंच कधीच तुटू नये सुद्धा. अच्छा, काळजी घ्या. सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. वा 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 वा, मस्त प्रोटीन युक्त वाफाळलेली उकडलेली अशी अंडी, त्याचे काप करून त्याच्यावरती मस्त हलकं मीठ पसरलेलं आणि वर काळी मिरी पूड. पाणी पी, म्हणजे बरं वाटेल जरा. बरं तर तेव्हा वाटेल काकू जेव्हा पार्थ मला आणि स्वतःला माफ करतील. खरं सांगू काकू, खूप आठवण येते देशमुखांची. जितकी त्यांची आठवण येते तितकीच ह्या घराची सुद्धा आठवण येते मला. आणि मी तुझं या घरात ज्यांनी असं सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. लग्न करून सासरी येतात तेव्हा सतत माहेरची आठवण येत असते. माहेरी जातात तेव्हा सासरी यायची ओढ लागलेली असते. 2 दिवसांसाठी जरी माहेरी गेलं तरी आमच्या घरी तर हे असं असतं, आमच्या घरी तर ते तसं असतं, असं बोलण्यात सतत सासरचा उल्लेख होत असतो. खूप आठवण येते आपल्या घराची. हे घर नाही सोडू शकत मी. हे घर नशिबात होतच माझ्या. आपल्या तिघींचं हे किचन, आपलं हे फॅमिली डायनिंग, एकत्र जेवण, सगळ्यांचं एकत्र संध्याकाळी देवासमोर उभं राहून शुभम करू ते म्हणणं सगळं मिस करते. खरंच हे सगळं नशिबात होतं माझ्या. आणि आता मला माझं नशीब आवडायला लागलेलं असताना मी माझ्या नशिबाला माझी साथ नाही सोडू देणार काकू.
ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल.